अच्छा विश्वासी। आणि कदाचित होऊ शकतं की तुम्ही खूप चांगलं प्रार्थना करणारा, खूप चांगला प्रार्थना करणारा आप व्यक्ती बहुत असेल. प्रार्थना करता तुम्ही है, खूप प्रार्थना, आप हो सकता है कि बहुत बाइबल पढ़ता है, होऊ शकतं की तुम्ही खूप बायबल देखील वाचता, हो सकता है कि आप प्रभु की राहों पर चल रहा होऊ है, शकतं की तुम्ही प्रभूच्या मार्गात देखील चालत आहात, हो सकता है कि आप प्रभु के हर आज्ञाओं को पालन कर होऊ रहा है, शकतं की प्रभूच्या प्रत्येक आज्ञा तुम्ही पालन करत हो आहात, सकता है कि आप प्रभु के डर और भय में चल रहा है। होऊ शकतं की तुम्ही देवाच्या भयात चालत आहात. लेकिन परंतु ये सब होने के बाद आणि हे सर्व होत असताना देखील ये भी हो सकता है कि आपका पति प्रभु यीशु को मानता नहीं होगा, आणि हे देखील होऊ शकतं की तुमचा नवरा प्रभू यीशु ख्रिस्ताला ओळखत नसेल, मानत नसेल. ये भी हो सकता है कि वो प्रभु यीशु की आज्ञा मानता नहीं होगा, आणि हे देखील होऊ शकत असेल की तो देवाची आज्ञा पाळत नसेल. ये भी हो सकता है कि वो विश्वासी ना हो, आणि हे पण होऊ शकतं की तो विश्वासणार नसेल, वो आपके साथ ठीक से व्यवहार करता नहीं तो होगा, तुमच्यासोबत चांगला व्यवहार करत उसका नसेल, बर्ताव आपके साथ ठीक नहीं त्याची है, वागणूक तुमच्यासोबत वो व्यवस्थित कड़क नाही, रीति से आपसे बर्ताव करता तो होगा। कडक रीतीने तुमच्याशी शायद वागत असेल. जिस पति के घर में रहते होंगे उस पति के घर के लोग विश्वासी है पर झूठे शिक्षा में है, आणि कदाचित तुम्ही ज्या नवऱ्याच्या घरामध्ये राहत आहेत त्या घरातले लोक, त्याचे नाते हे विश्वासणार आहेत, परंतु खोट्या रीतीने चालत आहेत झूठे शिक्षा में जा रहे आणि हैं। खोट्या शिक्षणात जात आहेत. प्रेज द लॉर्ड। और उनका भी बर्ताव आपके साथ ठीक नहीं हो, आणि त्यांची पण वागणूक तुमच्यासोबत व्यवस्थित और नसेल. ऐसे हालातों आणि में अशा परिस्थितीत पति के अधीन रहना पत्नियों को बहुत कठिन जान पड़ता है। आणि नवऱ्याच्या अधीन राहायला बायकोला खूप कठीण जातं. मेरा पति विश्वासी नहीं, माझा नवरा विश्वासणार नाही, मेरा पति नामधारी क्रिश्चियन है, माझा नवरा नामधारी ख्रिश्चन वो आहे, मुझसे अच्छा बर्ताव नहीं करता, माझ्यासाठी चांगलं वागणूक मैं करत कैसे नाही. पति के अधीन रहूं? मी कसं नवऱ्याच्या अधीन और राहू? मेरे घर वाले भी विश्वासी नहीं आणि है, माझे घरातले लोक वो देखील झूठे विश्वासणार नाही. शिक्षा में जाते ते हैं, खोट्या शिक्षणात वो जातात, बहुत ढोंगी और पाखंडी जीवन जीता है, दोघांनी पाखंडी जीवन तो जगतात. उनके अधीन में और उनकी बात सुनना मुश्किल है। तर त्यांच्या अधीन राहून त्यांचं बोलण्याचं आज्ञाचं पालन करणं हे कठीण आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया। पवित्र वचन कहता है, पवित्र वचन म्हणतं, पवित्र वचन पवित्र कहता वचन है, म्हणतं, हे पत्नी आणि हे बायको, तू ऐसे पति को तू अशा नवऱ्याला जो दुष्ट है जो दुष्ट आहे जीत सकती है। जिंकू शकते. Praise the Lord. हे पत्नी हे बायको, ऐसे लोगों को अशा लोकांना जो गलत शिक्षा में है ते चुकीच्या तू शिक्षणात आहे, उनको जीत सकती तू है। त्यांना जिंकू शकते. Praise the Lord. पढ़ेंगे पहला पत्रोस वाचूया पहिलं पेज, तीसरा अध्याय तिसरा अध्याय, 1 और 2 वचन। 1 आणि 2 वचन. पहला पत्रोस तीसरा अध्याय 1 और 2 वचन। 1 आणि 2 वचन. इसी प्रकार हे पत्नियों अपने अपने पति के अधीन रहो, सुंदर लिखा है, हे पत्नियों अपने अपने पति के अधीन रहो। हाँ, जिससे यदि उनमें से कुछ वचन का पालन न करते हो यदि आपका पति उनमें से कुछ लोग वचन का पालन नहीं करता है तो वे तुम्हारे भी वो तुम्हारे पवित्र पवित्र और सम्माननीय चाल और चलन को आदरणीय चाल चलन को ध्यान पूर्वक देख कर ध्यानपूर्वक देखेंगे, वचन बिना ही वचन बिना ही अपनी अपनी पत्नियों से व्यवहार से अपने अपने पत्नियों के व्यवहार से जीते जाए। कैसे जाए? कसे जावे? जिंकले जावे। जिंकले जावे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। इंग्लिश में पढ़ता हूँ, बहुत सुंदर है। इंग्लिशमध्ये वाचा. वाइफ बायको, फिट इन विथ योर हस्बैंड्स प्लान, आणि तुमच्या नवऱ्याच्या योजनेसोबत तुम्ही समरूप व्हा. फॉर देन जेणेकरून इफ दे रिफ्यूज टू लिसन आणि जर त्यांनी तुम्हाला ऐकण्यापासून नकार नकार, दिला, when you talk to them जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलता about the Lord, आणि देवाबद्दल, they will be won by your respectful, pure behavior. आणि तुमच्या चांगल्या चालचलणुकीला पाहून ते जिंकले जातील. Your godly life will speak to them आणि तुमचं दैनिक जीवन त्यांच्यासाठी बोलेल better than your words. तुमच्या बोलण्यापेक्षा. Praise the Lord. सुनो, यहाँ लिखा है, काय लिहिलंय? तू अपने पति को वचन का प्रचार मत कर, तू आपल्या नवऱ्याला वचनाचा प्रचार करू नको. वचन मत बोल, वचन बोलू नको. वचन का प्रचार करके तू अपने पति को जीत मत। आणि वचनाचा प्रचार करून आपल्या नवऱ्याला तू जिंकू नको. तू अपने पत्नी को वचन का प्रचार करके जीत मत। आणि तू आपल्या नवऱ्याला वचनाचा प्रचार करून जिंकू नको. अपने रिश्तेदारों को, अपने घर वालों को वचन का प्रचार करके जीतने की कोशिश मत कर। आणि आपल्या नवऱ्याला, आपल्या नवऱ्याच्या घरातल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना तू वचनाचा प्रचार करून जिंकण्याचा प्रयत्न करू नको. Praise the Lord. हालेलुया।
वचन का नहीं, वचनाचा तेरा पवित्र चाल चलन देखकर तेरा दुष्ट पति बदल जाने वाला है। तुझं पवित्र चालचलन बघून तुझा दुष्ट नवरा तो आहे तो बदलेल. तेरा शुद्ध चाल चलन देखकर तेरे घर के लोगों को तू जीत लेने वाली आणि है। तुझं शुद्ध चालचलन बघून तुझ्या घरातल्या लोकांना तू जिंकणार आहेस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। वचन का प्रचार नहीं करना, वचनाचा प्रचार करू वचन का नका. प्रचार नहीं करना। इधर लिखा है बेटर देन योर वर्ड्स। आणि ते लिहिलेले की तुझ्या शब्दांपेक्षा जास्त तुम्हारा जिंदगी जरूरी है। तुझं जीवन हे प्रेज गरजेचं द लॉर्ड, आहे. तुम्हारा पवित्र चाल चलन हो, तुमचं पवित्र तुम्हारा चालचलन शुद्ध चाल चलन हो, तुमचं शुद्ध चालचलन तुम्हारा आदरणीय चाल चलन हो। तुमचं आदरणीय जब वागणूक तुम्हारा पति जो वचन को नहीं मानने वाला देखेगा, आणि जो तुमचा नवरा जो वचनाला पाळत नाही जेव्हा तो बघेल यीशु पर उसका विश्वास है, जब वो आपको देखेगा, आणि येशूच्या विश्वासाच्या द्वारे तो तुम्हाला बघेल. जिस घर में तू रह रही हो उस घर के लोग जब तुझे देखेंगे कि कैसे ये पवित्र शुद्ध और खुदा के डर में चल रही है, आणि ज्या घरात तू राहतेस त्या घरातले लोक तुला बघतील की कशा रीतीने शुद्ध पवित्र आणि देवाच्या भयात ही चालत वो आहे. देखकर ही, आणि ते वो पाहूनच देखकर ही पाहूनच तू अपने दुष्ट पति को और उन सारे लोगों को जो वचन को नहीं मानते जीत लेंगे। तू आपल्या दुष्ट नवऱ्याला आणि जे लोक जे देवाच्या वचनाचं अनुसरण करत नाहीत त्या सर्व नातेवाईकांना देखील तू जिंकशील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। वचन साफ है, वचन स्पष्ट आहे. वचन साफ है। वचन स्पष्ट है. डू नॉट स्पीक, बोलू नको. बोला नका, बोलू नको. वचन का प्रचार करो मत, वचनाचा प्रचार करू तुम्हारा नका. जीवन से शब्द निकलने दो। तुमच्या जीवनातून शब्द निघतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और बिना बोले तुम्हारा पति जीत जाएगा। आणि न बोलता तुमचा नवरा हा जिंकला जावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बिना बोले तुम्हारे रिश्तेदार जीत जाएंगे। आणि न बोलता तुमचे नातेवाईक जिंकले कैसे? जावा. कसे? तुम्हारा पवित्र स्वभाव से, तुमच्या पवित्र स्वभाव, तुम्हारा पवित्र चाल चलन देख, तुमचं पवित्र चालचलन बघून, तुम्हारा आदरणीय चाल चलन देख, तुमचं सन्माननीय तुम्हारा आदरणीय पती, चालचलन बघू. तुमचा तुम्हारा नवरा, पति जो वचन को नहीं मान रहा है, तुमचा नवरा जो वचनाचा वचन आज्ञा को नाही नहीं पाळत मान रहा है, आहे, पाळत नाही, आप उन्हें जीत लोगे। तुम्ही त्यांना जिंकाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. कल मैं शनिवार को एक नया प्रार्थना, बहुत दिन हो गए चालू होकर, कल मेरा प्रार्थना में मैंने एक प्रचार किया। आणि शनिवारी एक खूप दिवसापासून एक प्रार्थना चालू झाली. त्या ठिकाणी मी प्रचार केला. एक पति एक नवरा बहुत साल पहले मेरे पास आया, माझ्याकडे खूप वर्षांना आला. मुझसे पूछा, त्याने मला विचारलं सलाह चाहिए आपकी। तुमचं मार्गदर्शन पाहिजे. बोला क्या हुआ? काय पाहिजे चालतं. बोले मेरी पत्नी बहुत मुझसे लड़ती झगड़ती है, माझी बायको माझ्यासाठी खूप भांडते. सवेरे 4 बजे उठकर प्रार्थना करती, सकाळी 4 वाजता उठून अन्य भाषा में प्रार्थना अन्य करती भाषेत है, प्रार्थना पवित्र करती. आत्मा से भरकर प्रार्थना पवित्र करती आत्म्याने है। भरून प्रार्थना प्रार्थना होने के बाद मुझे गालियां देती आणि है, प्रार्थना झाल्यानंतर झगड़ा शिव्या करती देते. है, माझ्यासाठी मुझे मारती भी है, मारते मेरी है. माँ को गाली देते आणि हैं, शिव्या मेरी देते. बहन को भी गाली देती बहिणीला पण है। शिव्या देते. मैंने उस पति को पूछा, मी त्या नवऱ्याला विचारलं, फिर आप क्या करता है? मग तुम्ही काय करता? तो मैं भी मारता हूँ, मी पण मारतो. मैं भी मारता हूँ, मी पण मारतो. मैं भी गाली देता मी पण हूँ, शिवी देतो. मैं भी उसकी माँ को गाली देता मी पण हूँ, तिच्या आईला शिवी मैं भी देतो. उसके बहन को गाली मी देता पण तिच्या हूँ। बहिणीला शिव्या देतो. मैंने बोला, ठीक। मी बोललो, ठीक आहे. आपका नाम क्या है ब्रदर? तुमचं नाव काय ब्रदर? गैब्रियल। गॅब्रियल. आपके पत्नी का नाम? तुमच्या बायकोचं नाव मेरी। मेरी. बोला गैब्रियल ये खुदा का दूत है, आणि गॅब्रियल, मी बोललो गॅब्रियल हा देवाचा दूत आहे. कोई लड़ाई झगड़ा करता नहीं, आणि ते भांडण तंटा करत नाही, गालियां देता नहीं, शिव्या देत नाही, मारपीट करता नहीं। मानमार करत नाही. एक काम तुम्हारा चाल चलन वैसा नहीं, आणि जे नाव आहे तसेच नाव ठेवा, कारण तुमचे चालचलन तसंच आहे. प्रेज और झगड़ा करने का, मानमार गाली करायची, देने का शिव्या देण्याची मत रखो। ठेवू नका. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. तुम्हारा पवित्र चाल चलनुक देखकर, तुमचं पवित्र चालचलन शुद्ध बघून, चालन चलनुक शुद्ध देखकर, चालचलन आदरणीय बघून, चाल चलनुक आदरणीय देखकर, चालचलन तुम्हारा बघून, पति तुमचा जो नवरा, वचन को नहीं मानता, वचनाला जो पाळत यीशु नाही, पर विश्वास नहीं यीशुवर करता, विश्वास नाही आपके ठेवत. घर के लोग जो आप पर यीशु पर विश्वास नहीं करते, आणि तुमच्या घरातले लोक जे ईश्वर विश्वास ठेवत नाही, बिना बोले न बोलता, तुम्हारा चाल चलनुक देखकर बदल जाएंगे, वो जीत जाएंगे। तुमचं चालचलन बघून ते जिंकले जातील. यही बात यीशु ने हमको सिखाई है। हेच गोष्ट येशूने आम्हाला शिकवली. लूका का 6 अध्याय 27 से 30 वचन पढ़ो, लूक 6:27 ते 30 वचन वाचून उसके बाद नीति वचन 16 अध्याय 7 वचन। त्याच्यानंतर नीतिसूत्र 16 ते 7 परंतु मैं तुम सुनने वालों से कहता हूँ, मैं तुम सबको जो सुनने वाले हैं कहता हूँ, अपने शत्रुओं से प्यार करो, अपने शत्रुओं से क्या करो?
आपल्या शत्रूवर काय करा अपने शत्रुओं से क्या करो आपल्या शत्रूवर काय करा अपने शत्रुओं से क्या करो आपल्या शत्रूसोबत काय करा करते हैं क्या करतो काय हमारे घर के लोग ही हमारे दुश्मन बने हैं आमच्या घरातलेच लोक और आमच्या शत्रू कैसे वो लोग इधर आएंगे प्रार्थना को बनले. ते आणि ते प्रार्थनेला कसे तुम येतील? रुकावट बनाए ना तुम्ही अडथळण बनला प्रेज द लॉर्ड हालेलुया. अच्छा है तुम्हारे गले में बड़ा पत्थर डालकर समुद्र में फेंक डाला चांगला आहे की तुमच्या गळ्यामध्ये मोठा धोंडा बांधून तुम्हाला समुद्रात टाका प्रेज द लॉर्ड हालेलुया. हालेलुया क्यों का? तुम झगड़ा करते हैं भांडण करतात लोग करते हैं लोग करते हैं। लालच करते लालच हैं करते हैं। जमीन के लिए झगड़ा जागीर जायदाद के लिए झगड़ा जागीर माँ के के लिए पैसे के लिए झगड़ा तुमच्या पैशासाठी बाप के भांडण. पैसे के लिए बापाच्या झगड़ा पैशासाठी भांडण रुकावट अडखळण मैं तुमसे कहता हूँ अपने दुश्मनों से प्यार करो मी तुम्हाला म्हणतो की आपल्या शत्रूंवर प्रेम करा जो तुमसे घृणा करते हैं हाँ। उनकी भलाई करो जो तुमसे घृणा करते हैं उनकी क्या करो जे तुमच्या घृणा करतात क्या करो? काय करा अपने आप को मसीह बोलते हैं स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात हम क्रिश्चियन है आम्ही ख्रिस्ती आहोत इधर ही कड़वाहट है इथंच कडूपणा आहे आते कड़वाहट लेकर इधर इथं कडूपणा घेऊन येतात इसलिए आते भाई मत आओ काय येतात चर्च में आना बंद कर दो चर्चमध्ये येणं बंद करा मुझे फालतू की भीड़ नहीं चाहिए मला फालतूची गर्दी नाही पाहिजे एक व्यक्ति चाहिए एक व्यक्ती पाहिजे अच्छा अच्छा चांगला आपला Praise the Lord. एक इंसान एक मनुष्य प्रभु को भी एक ही चाहिए प्रभूला पण एकच बाइबल में पाहिजे लिखा है एक इंसान बचा ना आणि बायबलमध्ये लिहिलेलं की एक मनुष्य जर वाचला बाइबल में लिखा है एक व्यक्ति बचा ना एक व्यक्ती जर वाचला स्वर्ग में नगाड़े बजते हैं स्वर्गामध्ये नगाडे ढोल वाजतात. ताशे बजते ढोल ताशे हैं वाजतात. एक व्यक्ति एक व्यक्ती बाइबल में ये नहीं लिखा कि 10,000 बच्चे बचेंगे तो ढोल ताशे बजते हैं बायबलमध्ये हे नाही लिहिलेलं की 10,000 लोक जर वाचले गेले तर स्वर्गामध्ये ढोल ताशे वाजते फालतू की भीड़ नहीं चाहिए यीशु के लिए समर्पित जीवन येशूसाठी Praise समर्पित the Lord. किसी के लिए कड़वाहट नहीं वैर नहीं दुश्मनी नहीं शत्रुता नाही घृणा करने वालों के साथ भलाई करने वाला आणि घृणा करणाऱ्यासोबत दुश्मन भी देखा तो गले लगाकर चुम्मी लेने वाला शत्रू जर दिसला तर त्याला आलिंगन करून पप्पी घेणार Praise the Lord. हालेलुया. मैं तुमसे कहता हूँ कि अपने दुश्मन से प्यार कर और अपने घृणा करने वालों के लिए भलाई कर आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि तुम्हाला द्वेष करणाऱ्यांवर सोबत चांगुलपणा करा अब पढ़ेंगे नीति वचन का 17 अध्याय 6 वचन नीतिसूत्र 17 ते 6 वचन वाचा. नाती पोते नीति वचन क्षमा करो 16 अध्याय आपने 27 से 30 पढ़ा मैंने 27 to 30 बोला वही मैं बोला कैसे क्या हो गया जो तुम्हें शाप देते जो हैं तुम्हें श्राप देते 27 to 30 पढ़ना ब्रदर प्लीज जो तुम्हें श्राप देते उन्हें आशीष दो क्या दो काय द्या क्या दो काय द्या मैंने वो पति से पूछा तू क्या करता है मी त्या नवऱ्याला विचारलं तू काय करतो? मैं भी मारता हूँ मैं भी गाली देता मी हूँ पण मारतो, बाइबल मी पण कहती गाली है जो तुझे श्राप देते तू उसे आशीर्वाद दे बायबल म्हणतं जे तुला श्राप देतात त्याला तू आशीर्वाद दे. फिर वो तेरी पत्नी क्यों ना हो तेरा पति क्यों ना हो तेरा सगा भाई क्यों ना हो तेरी सगी बहन क्यों ना हो तेरी सास क्यों ना हो तेरी बहू क्यों ना हो तेरा ससुर क्यों ना हो तेरा देवर क्यों ना हो तेरी देवरानी क्यों ना हो अगर श्राप दे रहे तो तुम मसीह तो तू क्या कर आणि जर श्राप देत आहे आणि तू ख्रिस्ती आहे तर तू काय करशील क्या कर काय करशील हम क्या करते? आम्ही काय करतो हम क्या करते आम्ही काय करतो इसीलिए ये जगह खाली आणि म्हणून ही जागा रिकामी आहे. प्रेज द लॉर्ड आगे जो तुम्हारे साथ दुर्व्यवहार करते हैं हाँ जो तुम्हारे साथ दुर्व्यवहार करते हैं उनके लिए प्रार्थना करो उनके लिए प्रार्थना करो प्रेज द लॉर्ड जो तुम्हारे साथ जे तुमच्या सोबत गलत व्यवहार कर रहा है चुकीचा व्यवहार अब करतात तो लग रहा है कि इन्होंने मेरे साथ गलत व्यवहार तुम्हाला वाटत आहे की ह्यांनी माझ्यासोबत इन्होंने चुकीचा मेरे व्यवहार साथ केला. अच्छा नहीं किया ह्यांनी माझ्यासोबत चांगलं कुछ नाही मत केलं. बोल उनको काय नका बोलू त्यांना उनके लिए तू प्रार्थना कर त्यांच्यासाठी तू प्रार्थना कर हम तो बोलकर मोकले भी हो जाते आणि बोलून तो मोकळे पण होतो वो ऐसा ते असे उसने मेरे साथ ऐसा किया त्यांनी माझ्यासोबत असं वो केलं आएंगे तो हम ऐसा करेंगे ते येतील का? वो आएगा तो हम ऐसा करेंगे ते येतील का? आम्ही क्या असं चल करू? रहा है काय चाललंय तुम कौन से क्रिश्चियन है तुम तुम्ही कुठले ख्रिस्ती आहात कौन से क्रिश्चियन है कुठले ख्रिस्ती आहात प्रेज द लॉर्ड हालेलुया. मैं तुमसे कहता हूँ मी तुम्हाला यीशु बोलतो ने बोला यीशु बोला. मैं तुमसे कहता हूँ मी तुम्हाला बोलतो तेरे शत्रु से तू प्यार कर तुझ्या शत्रूवर तू प्रेम जो कर. तुझसे घृणा करते उनकी भलाई कर ते तुझ्या घृणा करतात त्यांच्यावर तू जो प्रेम तुझे कर. श्राप देते तू उन्हें आशीषित कर आणि जे तुम्हाला श्राप देतात त्यांना तू 30 आशीर्वाद हाँ. दे. जो कोई तुम्हारे एक गाल पर चाटा अब मारे एक गाल पर भी चाटा मिलेगा इधर देखो इथे बघा मसीह लोग ख्रिस्तीजन गाल पर क्या मिलेगा गालावर काय मिळेल मैंने क्या चूड़ियां पहनी है मी
काय बांगड्या घातल्यात का? तो हाथ से मारेगी तो मैं लात सब मार कर मोकला हो जाऊंगा। मैं दिखाता हूँ मेरा ख्रिस्ती कैसा है। मैं ख्रिस्ती आणि तू हाताने मारशील तर मी लाथा बुक्क्यांनी मग सगळं मारेन, मग मी दाखवतो मी कसा ख्रिस्ती आहे. किधर शादी हो गई? चर्च में शादी हो गई। चर्च मध्ये लग्न, पास्टर ने शादी लगाई। पास्टरने लग्न लावलं. पति क्या कर रहे हैं? नवरा काय करतो? लात बुक को पत्नी को धो रहा है। लाथा बुक्क्यांनी किधर शादी की? कुठे लग्न केलं? शादी किधर हो गई एल्तर भाई? लग्न कुठे केले सगळं? हाँ हाँ नहीं शादी, मैं क्या बोला, शादी किधर हो गई? चर्च में। चर्च मध्ये. और मसीह पति क्या कर रहे हैं? ख्रिस्ती बनावं. लातों बुक्कों से। लाथा बुक्क्यांनी आप मारतो. अच्छे हैं, सच में आपके पैर पड़ता हूँ, बहुत अच्छे हैं, सच में अच्छा है। आपके जैसा हिंदू बनकर रहना अच्छा है। तुझ्यासारखं हिंदू बनून राहणं ऐसा चांगलं. ढोंगी ख्रिस्ती जीवन नको। असं ढोंगी ख्रिस्ती जीवन नको. चर्च में शादी करेंगे, चर्चमध्ये लग्न करतात. गैब्रियल नाम रखेंगे, अब्राहम नाम रखेंगे, सारा नाम रखेंगे, मेरी नाम रखेंगे, और कृति आणि कृती रावणा जैसा, रावण असेल. काली माता की। काय म्हणायचं? मैं आपके धर्म में आऊँ क्या सिस्टर? मैं आपके धर्म में आ जाता हूँ। प्रेज़ द लॉर्ड। ये ढोंगीपन हे ढोंगीपणा बंद करा. नहीं चाहिए। ढोंगी हे ढोंगीपणा नाही पाहिजे. यीशु ने बोला हुआ बात कर नहीं सकता, येशूने बोललेल्या गोष्टी अपने करू घर शकता. पर अपने धर्म का करते बैठो, इधर मत आओ। आपल्या घरात आपल्या समजताय का? असं इथे येऊ नका. प्रेज़ द लॉर्ड। समझ रहे क्या? समजताय का? काय? हाँ काय काय आलं? वही तो पूछ रहा है, क्या समझा? काय? हाँ ढोंगी ख्रिस्ती जीवन। ढोंगी ख्रिस्ती जीवन नाही बेटे पाहिजे. का नाम मालूम है क्या है? मैंने रखा है बेटे का त्या नाम। मुलाचं नाव माहिती मी ठेवलेलं आहे. क्या नाम है? काय नाव आहे? शालोम। कैसा नाम? मैंने शालोम रखा। उसके घर को लोग शालन बोलते हैं, मैंने उसका नाम शालोम रखा। मी त्याचं नाव शालोम का मतलब जानते हैं? शालोमचा अर्थ माहिती आहे? शांति। शांती. शालोम का मतलब क्या है? शालोमचा अर्थ काय आहे? पीस। शांती. ऐसा लो, हालेलुया. ऐसा जीवन जीता है क्या मेरे भाई बेटा तू? असं जीवन जगतोस का बाळा तू? बोलो प्रेज़ द लॉर्ड। नहीं तो नाम बदल दो, कोई तो दूसरा नाम रख दो। दुसरं काहीतरी नाव ठेवा. समझा गया? प्रेज़ द लॉर्ड। पढ़ो नीति वचन का 16 अध्याय। नीतिसूत्र 16 अध्याय. हो गया? हाँ, पढ़ो पढ़ो। उसकी ओर दूसरा भी फेर दो, हाँ जो तुम्हारे कोट तुमसे छीन ले, हाँ तो उसे कुर्ता भी ले ले हाँ, दो। यदि तुम्हारा कोट छीने तो शर्ट भी उसको आणि कोट जर ओढला तर त्याला शर्ट पण दे देना। हाँ देऊन टाका. जो कोई तुमसे मांगे जो कोई तुमसे मांगे उसे दो, उसे दे दो, और जो कोई तुम्हारी वस्तु छीन ले जो कोई तुम्हारी वस्तु छीन ले उससे फिर मत मांगो। उससे फिर मत। त्याच्याकडनं परत वापिस वापिस वो पढ़ो ब्रदर। जो कोई तुमसे मांगे हाँ उसे दो। उसे दो, हाँ और जो कोई तुम्हारी वस्तु छीन ले क्या करे? छीन ले, उसे वापिस मत मांगो, उससे फिर मत मांगो। उससे वापिस। त्याच्याकडनं परत कितने दिन हो गए 10,000 दिए, दे रहे क्या नहीं? लेते वक्त तो भिखारी की तरह नम्र होकर अभी देने की बारी आ रही तो दे रहा नहीं। आणि घेताना ते एकदम भिकारीसारखं केलं, पण आता देत बाइबल नाही. किसी मांगना नहीं। बायबल म्हणते दिया तो दिलं तर दिया तो वापिस, दिलं तर परत, दिया तो वापिस। दिलं तर परत. उसका जिक्र भी नहीं आना चाहिए त्याचा ये उल्लेख पण आपने नाही कभी झाला. किसी को कुछ दिया। तुम्ही कोणी कधी तर कुणाला काहीतरी दिलं होतं. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. देखो हिंदू लोग बघा उदर दिलं अपने दामाद के लिए, अपने बहुओं के लिए क्या क्या करते हैं, आपल्या सुना जावयासाठी सुनेसाठी काय काय करतात, पर कभी वो उसका जिक्र नहीं करते, परंतु कधी देखील उल्लेख करत नाही. कभी नहीं करेंगे। कधी उल्लेख करत नाही. तो क्रिश्चियन लोग ने 1 रुपया का खर्चा किया, भागना मुतना बंद कर डाला। आणि ख्रिश्चन लोक 1 रुपये काय 1 रुपया कब देगा? 1 सगळं रुपया कब सगळं बंद करतात. प्रेज़ द कधी लॉर्ड। देणार कधी देणार. है ना ब्रदर? ऐसे मसीह असे ख्रिस्ती लोक. नीति वचन का 16 अध्याय 7 वचन। नीतिसूत्र 16 अध्याय 7 वचन. जब यहोवा मनुष्य के चाल चलन से होय। प्रसन्न होता जब है, यहोवा मनुष्य के चाल चलन से खुश होता है, तो वह हाँ। उसके शत्रुओं को भी
उसका मित्र बना देता है। तब वो उसके शत्रुओं को भी उसका क्या बना देता है? तेव्हा तो त्याच्या वैरांना देखील तो काय करतो? इधर देखो, जब खुदा को जेव्हा देवाला किसी के मार्ग अच्छे लगते हैं, कुणाचे मार्ग आवडतात, सोचो आज संजय ब्रदर के मार्ग अच्छे लगे, विचार करा संजय ब्रदर सोचो के कल मार्ग आवडतात. एलिशिबा सिस्टर के मार्ग अच्छे लगे, विचार करा एलिशिबा तो सिस्टरचे आपके मार्ग जितने भी दुश्मन है आवडतात. तुमचे जेवढे पण वैरी आहेत, खुदा उनको आपका दोस्त बना देगा। देव त्यांना तुमचा मित्र बनवेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। बस क्या होना है फक्त काय कि व्हायचं? आपके मार्ग खुदा को अच्छे लगे। फक्त तुमचे मार्ग देवाला आवडले पाहिजे. सोचो ना, विचार करा. आपको दुश्मन के पास जाने की जरूरत नहीं है, तुम्हाला वैऱ्याकडे जाण्याची गरजच नहीं है। नाहीये. खुदा के पास जाकर देवाकडे अपने जाऊन मार्ग ठीक करने की जरूरत है। आपले मार्ग ठीक करायची गरज आहे. तुम्हारा दुश्मन तुम्हारा दोस्त बन जाए। तुमचा वैरी शत्रू तुमचा दोस्त प्रेज मित्र प्रेज बनेल. द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ये खुदा का वायदा है, आणि हे देवाचा ये अभिवचन आहे. खुदा का वायदा देवाचा है। अभिवचन आहे. इसलिए ढोंगी पाखंडी ख्रिस्ती जीवन जीना बंद कर दो। आणि म्हणून दोघी पाखंडी ख्रिस्ती जीवन जगणं बंद करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. आपको लगता है क्या, तुम्हाला वाटतं इधर का? देखिए, आपको लगता है क्या तुम्हाला वाटतं का? आपका पत्नी विश्वासी होकर ठीक जीवन जीता नहीं? आणि तुम्हाला वाटतं का तुमची बायको विश्वासणार असून व्यवस्थित जीवन जगत आपको नाही? लगता है क्या तुम्हाला वाटतं का? आपका पति तुमचा नवरा क्रिश्चियन होकर ठीक से जीवन जीता नहीं? ख्रिस्ती असून चांगलं जीवन वो जगत ढोंगी नाही? जीवन जी रहा ढोंगी है, जीवन वो जगतो. पाखंडी जीवन जी रहा जीवन है, जगतो. वो दिखावटी जीवन जी रहा है, दाखवण्यासाठी वो जीवन यीशु जगत की आहे. आज्ञा पालन नहीं करता यीशुची है। आज्ञा और पालन आपको नाही ऐसा करत. लगता है क्या आणि असं तुम्हाला ऐसे वाटतं का? पति के साथ रहना कठिन है? अशा नवऱ्यासोबत राहणं कठीण आहे. ऐसे पत्नी के साथ रहना कठिन अशा है? बायकोसोबत राहणं कठीण आहे. ऐसे घर वालों के साथ जो झूठी शिक्षा में उनके साथ रहना कठिन है? असे घरातले लोक जे ते खोट्या शिक्षणात आहे त्यांच्यासाठी राहणं कठीण आहे. अब मैं कुछ बताने जा रहा हूँ। आता काय सांगायला सुन जातो? ना. ऐका. दुनिया में बहुत सारी महिलाएं, आणि जगामध्ये खूप साऱ्या महिला बहिनी, बहिणी ख्रिस्ती बहिणी बाहर दुनिया में बड़े बड़े ऑफिसों में काम कर जाते हैं, बाहेर जगामध्ये मोठ्या मोठ्या ऑफिसेस मध्ये कामाला और जातात. कुछ लोग आणि काही लोक ऑफिस में नहीं, ऑफिस मध्ये नाही घर के बर्तन मांजने को भी जाते हैं, आणि घरातले भांडे घासायला झाड़ू पण पोछा जातात. करने भी जाते झाडू हैं। पुसा करायला पण जातात. आप देखो, आता पहा, जिन मालिकों, मेरी पत्नी भी माझी बायको पण सरकारी नौकरी में किसी साहब के नीचे काम करती आणि है, सरकारी नोकरीमध्ये कुठल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली और काम आप में करतात. से भी बहुत लोग काम करते होंगे। तुम्हामधनं देखील खूप उन सारे काम साहबों करतात. के बारे में सोचो, वो साहब क्या अच्छे नहीं आणि होते? त्या अधिकाऱ्यांबद्दल विचार करा, त्या अधिकारी चांगले नसतात. वो साहब जो आपके ऊपर बैठे हैं वो क्या बहुत अच्छे हैं क्या? जे अधिकारी तुमच्यावर बसलेले ते खूप चांगले आपका आहेत. साहब विश्वासी है? तुमचा विश्वास आप जिस कार्यालय में काम करते हैं वो यीशु को मानता है? आप जिधर झाड़ू पोछा करते हैं वो यीशु को मानते हैं? तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तो विश्वास आप जिधर धोना बर्तन करते हैं वो यीशु को मानते हैं? आणि तुम्ही सब जिथे दुष्ट भांडे है। घासता येशूला मानतात तर सर्व कोई दुष्ट कोई आहे. मालक तो आपके पत्नी पर बुरी नजर भी डालता रहेगा, आपको क्या मालूम? आणि कुठला कुठला मालक तर तुमच्या बायकोवर वाईट नजर देखील टाकतात. तुम्हाला काय माहिती? तुम तो घर पर बैठा है ना? तुम्ही तर घरी बसला Praise the Lord. फिर भी वो पत्नी तरी देखील ती बायको दुष्ट मालिक के दुष्ट मालक अधीन रहकर अधीन राहून चुपचाप वो काम करते रहे। गपचूप ते काम करतात. करते क्या नहीं चुपचाप काम? करते का नाही? कार्यालय ये करती क्या नहीं? करतात का? आप तुम्ही कितना भी गाली दो, किती पण शिवी द्या, कितना भी अपमान किती करो, पण अपमान करा, कितना भी बुराई से देखो, वाईटाने बोला, चुपचाप आप काम करते रहे। गपचूप तुम्ही काम करत राहता. जहाँ की वो आदमी जिसके पास काम कर रहा है वो विश्वासी नहीं है। आणि ज्या ठिकाणी तो अधिकारी जो त्याच्याकडे आम्ही काम करत आहेत ते विश्वासणार है नाही क्या? आहेत का? बड़े चुपचाप रीति से बहनें काम करती है। खूप गपचूप रीतीने ते बहिणी काम करतात. वैसा ही है पत्नियों, अगर तेरा पति तूने खुद चुना उस पति को, आणि तुझा नवरा जो ज्या नवऱ्याला तूच निवडलं तूने उसके साथ शादी की कसमें खाई, आणि तू त्याच्यासाठी लग्नाच्या शपथ वाहिले, शपथ वाहिल्या. कसमें खाई, शपथ वाहिल्या. तो क्या तेरा काम नहीं बनता कि तू उसके अधीन रहे? मग तुझं काम राहत नाही का? आता तू चुपचाप. गपचूप है या नहीं? आहे का नाही? दूसरों के साथ के गाली खाएंगे पर काम करेंगे, दुसऱ्या साहेबांची गपचूप बसून काम करते, गाली खाएंगे शिव्या खातील, पर काम करेंगे। परंतु काम करते. ऐसे लोग क्यों का क्यों खाएंगे भाई? का शिव्या खातात? पति को जैसा उल्टा बोलते वैसा उनको क्यों नहीं बोलते? नवऱ्याला जसं उलट बोलतात तसं क्यों नहीं बोलते? का नाही बोलत? पति से जैसा झगड़ा करते वैसा उसका गचंडी पकड़कर क्यों नहीं मारते? आणि जसं नवऱ्यासोबत भांडण करतात तसं त्या अधिकाऱ्याला धरून त्याची गचंडी धरून का नाही त्याला हातमार करत? क्यों नहीं करते? नहीं पर करते? चुपचाप सारी गालियों को, सारा अपमान को बहने सहन करते हुए काम करते रहते। परंतु गपचूप बसून सर्व अपमानाला सर्व शिव्या गाळाला सहन करून ते काम करत राहतात. Praise the Lord.
वैसा ही हर एक पत्नियों ने अपने पति के अधीन रहना है, जो पति अविश्वासी है। तसंच प्रत्येक बायकोने आपल्या नवऱ्यासोबत अधीन राहायचं आहे, जो नवरा अविश्वासणार आहे, या वचन को नहीं मानने वाला, तो वचनाला न पाळतो, या ढोंगी विश्वासी, ढोंगी विश्वास Praise the Lord. हालेलुया। क्योंकि तेरा पवित्र चाल चलन देखकर, कारण तुझं पवित्र चालचलन, शुद्ध चाल चलन शुद्ध देखकर, चालचलन बिना देखकर, तेरे बोले तेरे पति को तू जीत देने वाली तू है। न बोलता तू तुझ्या नवऱ्याला जिंकणार आहे। Praise the Lord. तू तो है ना अच्छी विश्वासी, तू तर चांगली ना तू विश्वास, तो है ना, तू तर आहे ना तो चांगलं। तेरा विश्वास किधर है? तुझा विश्वास तेरे किधर है? अंदर का यीशु किधर गया? हम तो झूठे हैं भाई, हम ढोंगी है, हम पाखंडी है। अरे तू तो ठीक है ना भाई, तो किधर है तेरा यीशु का प्यार? तुझं येशूचं प्रेम कुठे आहे? Praise the Lord. सच में मैं ज्योति के लिए धन्यवाद देता हूँ। खरंच ज्योतीसाठी धन्यवाद देतो। ज्योति को मालूम नहीं, पर अब अभी वो सुन रहे हैं ना, पता नहीं, पर ज्योति को पास प्रभु ने एक ऐसी कला दी है कि किसी भी नए व्यक्ति को सुसमाचार बोलती है, वो उसको लेकर आती है। आणि ज्योतीला माहिती आहे का माहित नाही, पण तिच्यामध्ये देवाने एक चांगला गुण दिलेला आहे की कुठल्या देखील अविश्वासणाऱ्याला ते देवाचं वचन सांगते, तर ती देवाकडे त्याला कितने घेऊन येते। परिवार आए उसके द्वारा, तिच्याद्वारे किती परिवार आले इथे, वो चले गए, वो बात अलग ते है, निघून गेली ती वेगळी और गोष्ट उसके आहे, अंदर एक अच्छा गुण है। परंतु तिच्यामध्ये एक चांगला Praise the गुण Lord. आहे, और बुराई बहुत, पण वाईट पण और ये अच्छा झालं। गुण को अगर वो प्रभु के लिए इस्तेमाल करेंगे, आणि जर हा चांगला गुण जर प्रभूच्या उपयोगासाठी कितने उपयोग लोगों की करेल, जान बच जाएगी। किती लोकांचे जीव Praise the Lord. वाचेल, उसके खुद के पति की भी जान बच जाएगी। स्वतःच्या नवऱ्याचे देखील जीव वाचेल। Praise the Lord. हालेलुया। हालेलुया, हालेलुया। 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 पर वो झगड़ा करता है तो हम भी क्या कम है क्या? आणि तो भांडण करतो, आम्ही पण काही कमी आहेत का? हम भी झगड़ा करेंगे, हम भी तो हम भी झगड़ा गाली देंगे, हम भी हम तो झगड़ा तेरा मुंह फोड़ देंगे। हम भी तो तू तोड़ महाराष्ट्र में आया है, महाराष्ट्रात आला, तोड़ दूंगी, छोड़ दूंगी। हम शिवाजी के लोग हैं, आणि तलवार से काट डालेंगे। शिवाजी तुला आम्ही तोडून कापून टाकू तलवारीने। ठीक है नहीं? जय भवानी, जय शिवाजी। हाँ हाँ, प्रेज द लॉर्ड। ये तो हमारा ख्रिस्ती है जी। एक तरहचं ख्रिस्ती जीवन। प्रेज द लॉर्ड। वो शिवाजी ने किसी निर्दोष को कभी डांटा नहीं। आणि त्या शिवाजीने कधी देखील कुठल्या निर्दोषाला तो अलग इंसान रागवलं है। नाही, एक वेगळे प्रेज द वेगळे। लॉर्ड। और हम मसीह लोग देखो, परंतु आम्ही ख्रिस्ती जन बघा, हमारा जीवन देखो, आमचं जीवन बघा, हमारे घर के अंदर ही दुश्मनी पलती है। आमच्या घरामध्येच वैरता आहे। लोग इधर आना चाहते हैं प्रार्थना को, लोक इथे येऊ आना इच्छितात, मांगते येऊ हैं, इच्छितात, पर क्यों नहीं आ रहे? परंतु का नाही येते? कलीसिया के अंदर ही कड़वाहट है, मंडळीमध्येच कडूपण आहे, दुश्मनी है, वैरता, वैर है। वैर आहे। एक का मुंह उधर, एक का मुंह उधर, कोई इसको लेकर बैठेगा, कोई उसको लेकर बैठेगा। आणि एकाचं तोंड तिकडे, एकाचं तोंड इकडे, एक ह्याला घेऊन बसेल, एक त्याला घेऊन बसेल। जैसे कि सोलोमन उसका गर्लफ्रेंड, सोलोमन के साथी, आणि जो जसं सॉलन त्याचं बाकी सब लोग बाकी सर्व देखेंगे तो भी बात करेंगे, बघणार तरी, और ये भी दोनों एक दूसरे से आणि हे पण लोक क्यों भाई? का बाबा? प्रेज द लॉर्ड। हालेलुया। क्यों आएंगे लोग इधर? काय येतील अगर लोक? उनको यीशु को प्यार नहीं मिल रहा, जर येशूचं प्रेम त्यांना येशू का मिळत स्वभाव नाही मिळत, तो येशूचा क्यों आएंगे? स्वभाव मिळत, आएंगे काय क्या? येतील माहिती लोक? आएंगे क्या? येतील किंवा? और तुम्हारा पति भी, आणि तुमचा नवरा पण, पत्नियों के पतियों के बारे में बोल रहा हूँ। आणि नवऱ्यांच्या बायकोच्या नवऱ्यांबद्दल वो बोलतो। पति लोग भी किधर ना किधर काम करने जाते हैं, ते नवरे पण कुठे ना कुठे कामाला जातात, और उनके साथ क्या बहुत अच्छे रहते हैं? त्यांचे साहेब लोक नहीं। नाही, उनके दो साहब लोग भी दुष्ट ही रहते त्यांचे हैं। साहेब लोक पण दुष्ट Praise असतात। the Lord. देखो वो पति वचन को नहीं मानता, आणि मग बघा तो नवरा देवाच्या वचनाला नाही ढोंगी मानत, विश्वासी है, ढोंगी विश्वासणार आहे। फिर भी तरी पण साहब की गाली खाते हुए वो उधर चुपचाप काम करता साहेबाच्या बोलणे खा शिव्या खात तो तिथे गपचूप काम करतो। है। क्यों? का? क्योंकि वचन में लिखा है कारण वचनात कि अपने अधिकारियों के अधीन रहना, कारण आपल्या अधिकारांच्या अधीन, पर वो पति वचन को नहीं मान रहा है, परंतु तो नवरा वचनाला नाही उसको मानत वचन मालूम भी नहीं, त्याला वचन माहित पण नाही, फिर भी वो यीशु के वचन का पालन करे। तरी देखील तो येशूच्या वचनाचं पालन Praise the करतो। Lord. ऐसा कितना पत्नियों को मालूम है कि अपने पति के अधीन रहना है, पर अधीन रहता नहीं। असे किती बायकांना माहिती आहे की आपल्या नवऱ्याच्या अधीन राहायचे, परंतु ते राहत नाही। पढ़िए पहला पत्र उसका दूसरा अध्याय, पहिलं पेत्र दुसरा अध्याय 18 और 19 वचन। 18 आणि 19 वचन। जल्दी जल्दी पहला पत्र दूसरा अध्याय 18 19, जल्दी जिसको मिला पढ़ो, मेरे पास समय नहीं। हे सेवको, हे सेवको, आदर पूर्वक अपने स्वामियों के अधीन रहो, हाँ, केवल उन्हीं के नहीं केवल उन्हीं के नहीं। जो भले और विनम्र है। देखो हे लोगों, अपने जो मालिक है उनके अधीन रहो, पर केवल उन्हीं के नहीं जो अच्छे हैं, परंतु उनके भी उनके भी अधीन रहना। जो निर्दयी है, जो कैसे है?
जे कसे आहेत, जो दुष्ट है, जो गंदे हैं, जो बुरी नजर डालते हैं, जो दया नहीं करते, ऐसे साहब के भी तुम अधीन रहना। अशा साहेबांचे देखील तुम्ही अधीन राहा। हाँ, क्योंकि यदि कोई खुदा के प्रति हाँ, शुद्ध विवेक के कारण हाँ, दुख उठाते हुए अन्याय को धीरज से सहता है वही। तो वह प्रशंसा का पात्र है। तो वो प्रशंसा का मतलब अन्याय करके सहन कर रहा है। अन्याय करून सहन कोई करता साहब अन्याय कर रहा है, है, साहेब अन्याय करते, कोई बॉस आपको तकलीफ दे रहा तुम्हाला है, त्रास देतो, परेशान कर रहा त्रास है, देतो। और आणि तुम तुम्ही यीशु का स्वभाव देकर सहन कर रहा है। आणि येशूचा स्वभाव देऊन तुम्ही सहन करताय। प्रभु कहता है वो प्रशंसा का पात्र है, तर प्रभू असं म्हणतो की तो प्रशंसेचा पात्र आहे तारीफ हो जाएगी, आणि त्याची प्रशंसा होईल, इज्जत का पात्र है। सन्मानाचं पात्र आहे। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। कोई है क्या यहाँ कोणी आहे का इथे जो अपने साहब को उल्टा बोलते सिवाय एलिशबा सिस्टर के? आणि आपल्या साहेबांना उलट बोलतात, हाँ, उसने साहब को उल्टा पुल्टा उसकी इज्जत ही निकाल दी, उसको काम पर से ही निकाल दिया। आणि त्यांनी साहेबांना उलट उलट बोललं है यहाँ शालोन आपके टीम मैनेजर को उल्टा पुल्टा बोलते हैं क्या? हाँ, इधर है एलिशबा सिस्टर है, और वो क्या नाम है, सलोनी आ जाएगी, वो है, वो करते हैं उल्टा पलटा बात, फिर उनकी नौकरी चली जाती है। त्यांची नोकरी जाते। एस्तर बहन आप करते क्या? तुम्ही करता व्यस्त तू तुझ्या कॉम्प्युटरच्या क्लासमध्ये साहेब आहे का? हाँ, करते क्या उल्टा पुल्टा बात? माँ से कैसा करती? ए, जास्त बोलायचं नाही, ऐसा कर डालूंगी, बोलती क्या तू ऐसे साहब से? जिस माँ ने पाला पोसा बड़ा किया, 9 महीने तेरे को झेला, उस माँ के साथ अरे तू रे आणि ज्या आईने उदरात ठेवून 9 महिने सांभाळून तिला मोठं केलं, पाललं पोसलं आणि खाऊ पिऊ घातलं, त्या आईसोबत असं अरे तू रे अरे तुरे काय म्हणती? आई तुम्ही कशा आहात असं बोलती का? हा, आई तुम्ही चांगले आहात का? बॉसला काय म्हणती? काय रे बॉस कसा आहेस तू असं बोलती का? बॉस की इज्जत करती माँ से भी ज्यादा, आणि साहेबाची इज्जत करते आईपेक्षा, माँ से भी ज्यादा बॉस की इज्जत है। आईपेक्षा जास्त साहेबाचे सन्मान आहे। जैसे कि बॉस ने बचपन से उसको पैदा करके संभाला, पढ़ाया, लिखाया, खिलाया, पिलाया, तंदुरुस्त बनाया, आणि जसं का बॉसने तिला साहेबांनी जशी तिला जन्माला ये है ख्रिस्ती। खायला घातलं, कि माँ से भी ज्यादा आईपेक्षा जास्त मालकाला किंमत आहे। प्रेज़ द लॉर्ड। करो, करा, मालिक की इज्जत करो, मालकाचं उसके सन्मान अधीन करा, रहो, त्याच्या अधीन राहा, साथ ही साथ त्याच्यासोबत अपने घर वालों के साथ भी वैसा ही व्यवहार करो, आपल्या घरातल्या लोकांसोबत देखील तसंच नहीं तो व्यवहार करा. बाहर एक और घर में ढोंगी जीवन नहीं चलेगा। नाही तर बाहेर एक आणि घरात एक दोघे जीवन नाही जो चालत. बाहर कर रहे वही घर में भी करो ना। जे बाहेर करतात तेच घरात पण करा. एक माँ का आटा लाना है, एक आईचं माँ ने बोला बेटा आटा खत्म हो गया, आणि आई बोलली की ले, पीठ संपलं. बेटा ए चल अभी छूट जाएगा, मेरे को जाने का है चर्च को। हाँ अभी तेरे को समझ में आ रहा है, चर्च के जाते वक्त ऐसा करते रहते, आटा लाने का दूसरे नहीं है क्या? आणि आता सुचलं का तुला आता चर्चला जायचं मनाने दुसरे नाही का तू आता मला शांतीचा पीठ आणायचं हे ते आणायचं जा. ब्रदर गाड़ी लेकर निकला, ब्रदर गाडी- रास्ते में कोई बिलीवर माँ, आणि रस्त्यात आटा कुठे- किधर जा रहे सिस्टर? कुठे जाताय sister? हाँ रहने दो, मैं लेकर आता। जाऊ दे, राहू दे. माँ का आटा छोड़ा दूसरे का आटा लेकर आ। आईचं पीठ सोडा परंतु दुसऱ्याच पीठ घेऊन ऐसे तो मसीह लोग हैं, असे तर क्रिश्चियन आहे ना. कैसे बदलेंगे घर के लोग? कसे लोक बदलतील बदलेंगे क्या मेरे भाई? बदलतील का माझे भाऊ? पहला आपका जीवन घर से शुरुआत होता है। पहिलं आपलं जीवन घरातनं प्रेज द सुरुवात लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ऐसा ढोंगी पाखंडी जीवन है तो मत आओ चर्च को। असे ढोंगी पाकडी जीवन आहे तर येऊ नका चर्चला. प्रेज द लॉर्ड। मैं पहला पास्टर रहेगा जो बोलेगा मत आओ चर्च को। पहिला पास्टर असेल की जो बोलत आहे की चर्चला येऊ नका. हाँ, नहीं तो दूसरे पास्टर कैसे भी जियो आ जाओ, दुसरे पास्टर मध्ये कसं पण जीवन जगा. कैसे भी जियो। माँ को हकाल दो, बाप को हकाल दो, उनको भूखा रखो, तेरी पत्नी को मारकर फेंक डाल, तेरे पति को भी भूखा रख, तू चर्च में आवा। तू चर्चला आहे. मैं वो नहीं, मी तो नाही. ढोंगी जीवन नहीं चाहिए, ढोंगी जीवन नाही. पाखंडी जीवन नहीं पाखंडी चाहिए। जीवन नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड। मैं तुमसे कहता हूँ कि अपने दुश्मनों से प्यार करना, मी तुम्हाला सांगतो आपल्या वैऱ्यांवर प्रेम करा. जो तुम्हारे को घृणा करते हैं उसकी भलाई करना, जो तुमची घृणा करतात त्यांचं भलं जो चांगलं तुमको करा. श्राप देते हैं उनको आशीर्वाद देना, तुम्हाला श्राप देतात त्यांना जो आशीर्वाद तुमको द्या. सताते हैं उनके लिए प्रार्थना करना। जे तुम्हाला छळतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड।
ये सच्चा मसीह जीवन जीने का है। आणि हे खरं ख्रिस्ती जीवन क्या जगायचं आपको आहे. लगता है काय तुम्हाला कि वाटतं आपका पति आपसे बहुत दुष्ट व्यवहार करता है, तुमचा नवरा तुमच्यासोबत खूप आपकी दुष्ट व्यवहार बात करतो? नहीं मानता, तुमचे आपकी बोलणं आज्ञा ऐकत पालन नहीं करता, तुमच्या आज्ञेचं पालन नाही आपको करत. उसके साथ रहना कठिन जान पड़ रहा तुम्हाला है, त्याच्यासोबत राहणं कठीण तो वाटत बाहर आहे. के साथ क्यों आप ठीक से रहता है? बाहेरच्या साहेबांसोबत तुम्ही व्यवस्थित का राहता? प्रेज़ द लॉर्ड. आपके पति का साथ क्या बहुत अच्छा है क्या? तुमच्या नवऱ्याचा साहेब खूप जब चांगला आपका आहे का? पति काम पर जाता है जेव्हा तुमचा नवरा कामाला जातो तो उसका बॉस के मुंह से फूल झड़कते क्या ब्रदर? त्याच्या मालकाच्या तोंडातनं फूल आओ पडतात. ब्रदर, या ब्रदर बैठो संजय, ब्रदर संजय बसा. ले लो ये चिकन बिरयानी, एक या चिकन बिर्याणी. ले लो ये हलवा, ले लो. ऐसा बोलता है क्या बॉस? बोलतो का मालक? हाँ, जरा सोचो उस पति के बारे में. जरा विचार करा त्या वो नवऱ्याबद्दल. पति तो नवरा कभी कभी बॉस की गालियां खाता है, कधी मालकाची शिव्या खातो. कभी कभी 4 लोगों के सामने उस पति का अपमान होता है, चार लोकांमध्ये त्याचा अपमान होतो. फिर भी वो अविश्वासी पति विश्वास जो प्रभु का वचन नहीं मान रहा है, घर के लिए, बच्चों के लिए, पत्नी के लिए उस बॉस की गुलामगिरी करता है. आणि घरातल्यासाठी नवऱ्यासाठी बायकोसाठी मुलांसाठी आणि घरातल्या सर्व लोकांसाठी त्या मालकाचा गुलाम होऊन राहतो. Praise the Lord. हालेलुया. उसका अपमान भी सहन करता है. 4 लोगों में अपमान भी हो गया तो सहन करता चार है. लोकांमध्ये अपमान जरी झाला तरी ये सहन करतो. देखो कार्यालय में कितना अपमान करता है आपका बॉस. आणि कार्यालयामध्ये करता है क्या नहीं? कार्यालयात बॉस अपमान किया तो भी करते हैं. अपमान केला तरी करतो. आपका भी अपमान करते होंगे, आपका भी करते होंगे. माझा पण करतात. इनका तो बहुत बार होता है. त्याचा तर खूप वेळेस होतो. Praise the Lord. फिर भी तरी पण वो दुष्ट साहब के नीचे ही काम करेंगे. तरी त्या दुष्ट साहेब नहीं सर, हमको. हाँ सर, बोलिए सर. हो सर. यस सर. हाँ यस सर. होय सर. हाँ यस सर. गाली दे रहे. थैंक यू सर. यस सर. हाँ यस सर. इडियट. यस सर. आई एम इडियट सर. स्टूपिड. यस आई एम स्टूपिड. वही माँ. बेअक्कल हात नाही लावायचा. अरे ग्रंथ हात नाही लावायचा. अरे हात लावला. ठीक है. Praise the Lord. समझ रहा है क्या? समजत आहे का? काय समझ रहा है? ढोंगी पाखंडी जीवन नहीं चाहिए बेटा. रोगी पाखंडी जीना है तो पूरी तरह से यीशु के लिए जियो. जगायचं आहे तर पूर्ण रीतीने येशूसाठी सच्चा जगा. मसीह अपने घर वालों को भी दे दो. आणि खरा ख्रिस्त आपल्या घरातल्या लोकांना पण Praise द्या. the Lord. आपका पति भी सहन करता है तुमचा नवरा पण सहन और करतो. सहन करके दुष्ट साहब के अधीन में रहता है. आणि सहन करून दुष्ट अधिकाराच्या अधीन राहतो. वो उसको वचन नहीं मालूम है. त्याला वचन नाही वो यीशु मानलं. को मानता है, तो यीशुला मानतो. नामधारी, नामधारी. पर वचन नहीं मालूम. परंतु वचन फिर भी माहित नाही. वचन नहीं मालूम होते हुए दुष्ट अधिकारी के अधीन में वो काम करता तरी है. देखील वचन माहित नसताना देखील दुष्ट अधिकाराच्या अधीन राहून तो फिर काम करतो. कितना ज्यादा करके एक मसीह पत्नी किती जास्त करून एक ख्रिस्ती बायको जो प्रार्थना करती 4 घंटे 3 घंटे अन्य भाषा में, ती प्रार्थना करते 4 घंटे 3 घंटे अन्य भाषेत. अन्य भाषा में प्रभु प्रभु करते, प्रभु प्रभु. लीडर बनी फिरती है चर्च में. आणि ती अगुवा हाँ, अगुवा बनून फिरते चर्च में कि मैं लीडर है. की मी अगुवा आहे. वो अगर प्रभु का स्वभाव नहीं दिया आणि जर तिने प्रभूचा स्वभाव नाही दिला तो वो अपने पति को जीत नहीं पाएगी, ती आपल्या नवऱ्याला जिंकू शकत अपने नाही. घर वालों को जीत नहीं आपल्या पाएगी. घरातल्या लोकांना जिंकू शकत उल्टा नाही. उनको यीशु से घृणा हो जाएगी. उलट त्यांना येशू च्या बद्दल घृणा होईल. वो बोलेंगे यीशु के लोग ऐसे हैं तो हमारा ही ठीक है, आणि ते म्हणतील येशूचेच लोक जर असे तर आमचंच ठीक हमारा आहे. ही ठीक है, आमचंच ठीक आहे. क्योंकि हमारे में भी यही चलता है, तुम्हारे में भी वही कारण चलता है. आमच्यात पण हेच चालतं तुमच्यात पण हेच चालतं. तो हमारा ही ठीक है तर ना. आमचं ठीक क्यों आहे. आना चर्च को? काय याचं चर्चला? Praise the Lord. हालेलुया. जिंदगी बदला हुआ आना चाहिए. आणि जीवन हे जहाँ यीशु ने आज्ञा दिया है, ज्या ठिकाणी येशूने हर आज्ञा दिली, पत्नी को आज्ञा दिया है प्रत्येक बायकोला आज्ञा अपने दिली. अपने पति के अधीन रहना. आपापल्या नवऱ्याच्या अधीन पढ़ना राहा. कुलुसियों का 3 अध्याय 18 वचन तुलसी करस 3:18 वचन. और इफिसियों का 5 अध्याय 22 वचन. इफिस करस 5:22 वचन. कुलुसियों का 3 अध्याय 18 वचन. तुलसी करस 3:18 वचन. पढ़ो सुजैन फटाफट. कोलोसियंस 3:18. हे पत्नियों, हे पत्नियों, जैसा प्रभु में उचित है, जैसा प्रभु में उचित
अपने अपने पति के अधीन रहो। किसके अधीन रहो? कुणाच्या अधीन राहा. नहीं, हम दुष्ट साहब के अधीन है ना. नाही, आम्ही दुष्ट साहेबांच्या अधीन आहोत. अरे तेरा पति दुष्ट है ना. तुझा नवरा दुष्ट आहे ना. बाइबल कहती है प्रभु में उचित क्या है? बायबल क्या म्हणते? प्रभू दुष्ट पति के भी अधीन रहे. दुष्ट नवऱ्याच्या पण अधीन तेरा राहा. पवित्र चाल चलन देखकर तू तेरे पति को जीत लेगी. तुझं पवित्र चालचलन बघून तुझ्या नवऱ्याला तू कितने जिंकशील. बार ये सलाह मैंने तारा राजगुरु सिस्टर को दिया क्या नहीं? किती वेळेस असा नवीन काय म्हटलो? शांत राहा, देवाला प्रार्थना करा, चांगलं वागा, तुमचा नवरा जिंकला जाईल. बोला की नाही आपको भी? तुम्हाला पण बोललो. कितने बार ये सलाह दिया है किती वेळेस सल्ला दिला कि हम अपना पवित्र चाल चलन कि हो, अपना शुद्ध पवित्र चाल शुद्ध चलन हो, चाल- सम्माननीय चालन हो. सम्माननीय जब चाल आपका चलन हो. पति देखेगा तो तुमचा नवरा वो बघेल. अपने आप बदल जाएगा. तो आपोआप उसको बदलेल. वचन का प्रचार करने का जरूरत नहीं. त्याला वचनाचा प्रचार करायची गरज Praise the नाही. Lord. हालेलुया. 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 हाँ, आगे 5:22 इस चीज का 5:22. हे पत्नियों, हे पत्नियों, अपने अपने पति के हाँ. ऐसे अधीन रहो ऐसे अधीन रहो. जैसे कि प्रभु के अधीन हो। हाँ, ये देखो इधर क्या लिखा है. काय लिहिलंय तू बघा. जैसे आप प्रभु की बात मानते हो जसं प्रभूचे तुम्ही आता वैसे ही आपने अपने पति की बातों को मानो. तसंच आपल्या नवऱ्याच्या बोलण्याला ऐका एस्तर बाळगा. बहन उधर लिखा है कि क्रिश्चियन पति की बात मानो. आणि तिथे लिहिले काय सगळं ती ख्रिश्चन नवऱ्याची आज्ञाचे पालन करा. वचन में लिखा है पति की बात मानो. वचनातील नवऱ्याचं फिर अगर तुम्हारा पति अविश्वासी है, तुमचा नवरा अविश्वास ढोंगी पाखंडी जीवन जी रहा है, वचन को नहीं मान रहा है, त्याला नाही मानत तो भी उसकी बात मान. तरी देखील त्याचा आज्ञा पालन Praise करा. the Lord. समय नहीं रहा, वेळ नाही ये तो मैं राहिला. और सिखाना चाहता नाही तर अजून शिकू हूं. और शकतो. इतना ही कहूंगा, परंतु एवढंच ढोंगी बोलायचं. पाखंडी जीवन जीना छोड़ दो. ढोंगी पाखंडी जीवन जगणं सोडून दे. Praise the Lord. कड़वाहटों को दूर करो, कडूपणाला दूर करा. दुश्मनी को दूर करो, वैरिताला दूर एक करा. दूसरे से प्यार करो. एकमेकांवर प्रेम करा. Praise the Lord. हालेलुया. दुश्मनों को प्यार करने बोला. वैर्यांवर प्रेम करायला बोला. बराबर है ना? बरोबर है. अपनी माँ अपनी दुश्मन है क्या? अपनी आई अपनी अपना दुश्मन पति है. अपना दुश्मन है क्या? अपना नवरा अपना अपना शत्रु है. पत्नी अपना दुश्मन है क्या? आपली बायको आपली शत्रू आहे पत्नी का? के घर वाले दुश्मन है क्या? बायकोच्या घरातले पति के घर वाले दुश्मन है क्या? नवऱ्याच्या घरातले नहीं. शत्रू आहेत का? पति की माँ तेरी माँ. नवऱ्याची आई तुझी आई. Praise the Lord. पति का बाप तेरा बाप. नवऱ्याचा भाव तुझा भाव. पति का भाई तेरा सगा भाई जैसा प्यार कर. आणि नवऱ्याचा भाव तुझा सख्खा भाव. लिख कर देता हूँ, वो भाई कितना भी बुरा हो, भाव किती पण वाईट तूने असेल. उसको सगे भाई जैसा प्यार किया तो वो इधर प्रार्थना में तेरे चाल चलन के द्वारा आएगा. आणि तो त्याच्यावर जर तू प्रेम केलंस तर तो इथे तुझं चालचलन बघून ह्या ठिकाणी प्रार्थनेला तो येईल. Praise the Lord. अगर तू उसके साथ सगे भाई जैसा प्यार करेगी त्याच्यासाठी सख्य भावासारखा व्यवहार तो करशील. तेरा चाल चलन तुझं देखकर चालचलन बघेल. वो भाई तो भाऊ बिना तेरे बोले न बोलता यहाँ तुझ्या प्रार्थना में आए. इथे प्रार्थनेला येईल. Praise the Lord. बोलने की जरूरत नहीं. बोलायची गरज. Let your life speak. आणि तुमचं जीवन बोलू द्या. Praise the Lord. Let your life speak. तुमचं जीवन बोलू द्या. तुम्हारे बोलने से कुछ होने वाला नहीं. तुमच्या बोलण्याने काही नाही. तुम्हारा जीवन बोलेगा, तुमचं जीवन घर बोलेल. के सारे लोग बदल सकते सर्व घरातले लोक हैं. बदलू दुष्ट शकतात. पति बदल सकता दुष्ट है, नवरा बदलेल. दुष्ट पत्नी बदल दुष्ट सकता बायको है, बदलेल. दुष्ट घर वाले बदल दुष्ट सकते घरातले हैं. लोक बिना बदलेल. तुम्हारे बोले वो प्रार्थना में आना शुरुआत तुमचं करें. तुम्ही न बोलता ते प्रार्थनेला यायला सुरुवात बस करतात. आपके अंदर यीशु का स्वभाव होना होगा. तुमच्यामध्ये प्रभूचा स्वभाव असणं गरजेचं आहे. प्रार्थना करेंगे. प्रार्थना करू. आप सभी लोग प्रार्थना करो. सर्वजण प्रार्थना. सभी लोग आंखें बंद करना और प्रभु से कहना कि प्रभु इन बातों में मैं कम है इसलिए आपका वचन आया है. प्रभु